मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे टीम घेसरची आई गावदेव क्रिकेट संघ घेसर आणि जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव या दोन टीम मध्ये आपण सामना मेगा फायनलची ही लढत आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं आणि लाडक्या खेळाडूंचं आपण करूयात अंतरली चषकामध्ये वेलकम. तर तीन षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. सामना हा 3 षटकांचा असणार आहे. एक षटक आपण पॉवर सर्कलचं असेल. दुर्वेश मडवी साठी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला स्पीडअप करायचं विनंती आहे पंचांना. सामना सुरू करणार आहोत. बबलू पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय अंतरली गाव एन कडून. लेफ्ट आर्म गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉलने सुरुवात करत असताना दुर्वेश मडवी जो सलामीवीर साठी गेलाय. पहिला निर्धाव चेंडू फेकत असताना जय गावदेव कोळेगाव संघाच्या माध्यमातून बबलू पाटील. तर आदरणीय सुखदेव दादा पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे बबलू साठी. विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल कोळेगाव टीम साठी. खास करून बबलू पाटील साठी हे कॅश प्राइज आहे. पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 1. मेगा फायनलची लढत अंतरली चषकाची. लॉफ्ट केला ऑन साइडला मोठा फटका येतो. उत्तुंग षटकार. मध्ये एकनाथ माली यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. कालपासून विनंती होती मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आज आपल्याला एकनाथ मालीचे सॉन्ग ऐकायला मिळतात. चेंडू हवेत आहे. प्रयत्न चांगले राहिले होते. विश्वास आहेत स्वतः संघाचे कॅप्टन ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो तो विश्वास आपल्याला क्षेत्ररक्षणाच्या भूमिरचनेमध्ये पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. षटक क्रमांक पहिले सुरू आहे बबलू पाटीलचं. नऊ धावा धावफलकावरती मेगा फायनलची लढत. स्ट्राईक वरती दुर्वेश ऑन साइडला पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फुटवरचा वापर होत नाहीये. दुर्वेश मडवीच्या शैली बघितली तर एक अनोखी शैलीमध्ये ते उभे राहतात फलंदाजी करत असताना. गोलंदाजी देखील गोलंदाजीची ऍक्शन बघितली तर दुर्वेश मडवेची एक वेगळी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. बबलू पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहे. धावसंख्या 9. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका येतो डीप मध्ये मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. बिग हिट षटकार.
निर्माण करतोय पप्पूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15. स्ट्रायकर वरती फलंदाज गोरख मांगरुळकर. सलामीवीर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते दुर्वेश मडवी आणि गोरख मांगरुळकर. दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्क वरती सौरभ पाटील टीम कोळेगावच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर झाला नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, गोरख मांगरुळकरचा प्रयत्न फसला जातोय. डाट चेंडूची समाप्ती. टीमची टोटल स्थिर पाहायला मिळते 15 धाबा. अंतिम सामना आपण एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, वारंवार इथून मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय गोरख मांगरुळकर. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू येत असताना सुरुवात अप्रतिम केली आहे सौरभ पाटीलने दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये फलंदाज बाद. सुंदर जेल टिपला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. बिग विकेट डाऊन. गोरख मांग दुसरा सुरू आहे. पंधरा धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती सूरज म्हात्रे येत आहेत. बघा स्पीडअप करायचा विनंती आहे. सौरभ पाटील ओव्हर द विकेटने. ब्लॉकहोल मध्ये चेंडू कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. ॲक्युरेट दर्जाचे फेकी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होते पराग पाटील होते. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 16 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू इथून मात्र पाहावं लागेल. इथून मात्र डाट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. सूरज पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मेगा फायनलची लढत सुरू आहे. पुन्हा एकदा इथून मात्र चेंडूला फेकून दिलाय लॉंग लेगच्या डोक्यावरून. शेवटच्या बॉलवरती दुर्वेश मडवीच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग फटका षटकार. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. आदरणीय माननीय श्री राजूदादा पाटील जे गेसरचे आहेत समाजसेवक आले असाल तर मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपला अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. दानशूर दाते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत गोलंदाजी मार्क वरती भूषण पाटील. ओव्हर द विकेट
पुन्हा एकदा इथून मात्र शफल होऊन ऑन साइडला लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद झालाय गोरख मांगरोलकर. मेगा फायनलची लढत सुरू आहे. गेसर विरुद्ध कोळेगाव. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मधून क्षेत्ररक्षक सौरभ पाटील येत आहेत. एक धाव कंप्लीट होईल. सिंगल डबलच्या सहाय्याने वाटचाल करत असताना गेसर संघ. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. चला स्पीडअप करायचा विनंती आहे. 3 षटकांचा आपण सामना पाहतोय. शेवटचं षटक सुरू आहे. तेवीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचं स्लोगरचं षटक सुरू आहे भूषण पाटीलचं. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. चला सामना सुरू करायचा. पंचांना विनंती आहे. कोळेगाव संघ विलंब करतायत. अंतिम लढत सुरू आहे. भूषण पाटील सज्ज होत असताना राऊंड विकेटने ब्लॉकहोल मध्ये चेंडू. बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्डमॅन मध्ये हरेश पाटील होते. चांगलं क्षेत्ररक्षण. पायाच्या सहाय्याने चेंडूला अडवलं. तदनंतर फील्ड केली. तोपर्यंत अवधी होता एक सिंगलचा. 24 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 24. धावा धावफलकावरती. सूरज मात्र स्ट्रायकन वरती. हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र एका टप्प्यावरती चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. फलंदाज सूरज मात्रेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. पुन्हा एकदा इथून मात्र धावसंख्येचा प्रयत्न केला होता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. सूरज मात्रेला फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 28. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा. फलंदाज होईल बाद. बिग विकेट डाऊन. दुर्वेश मडबीला मैदान सोडावं लागेल.
बनवल्या धावसंख्या 28 धावा आणि 29 धावांचं टार्गेट सेट केलंय जयगाव देव कोळेगाव संघासमोर. जसा दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होईल या ऐकूया आपण व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ घारिवली, घारिवली गावचा अप्रतिम आवाज, बुलंद आवाज रोशनदादा संत यांना धन्यवाद. सर्व आमची आयोजन समिती प्रमोद पाटील, विशाल पाटील, रोशन पाटील, यतीन मात्रे, गिरीश पाटील, विनायक दातीलकर, कैलास मोडक, राकेश पाटील, किरण हजारी, भाविक गवळी, तुषार पाटील, महेश हजारी, सर्वेश पाटील, गणेश दातीलकर आणि मोहित हजारी ही संपूर्ण आयोजन समिती आहे. अंतरली चषकामधील 29 धावा 29 धाव बनवायचे आहेत. बॅट्समन पाठवायचे आहेत. विनंती असेल बबलू थोडस लवकर जा. बघा बॅड लाईट हे इम्पॅक्ट येऊ शकेल. एकोणतीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. जय गावदेव कोळेगाव या टीमला. कोळेगाव टीमचे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. पूर्ण गाव आलाय हा सामना पाहण्यासाठी. समोर जे प्रेक्षक आहेत ते कोळेगावचेच आहेत. 18 चेंडू आणि 29 धाव बनवायचे आहेत. आमचे समालोचक मित्र ओमकार पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील वेलकम करूया या स्पर्धेमध्ये. 18 चेंडू 29 धावा बनवायच्या आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये दुर्वेश मडवी आणि स्ट्रायकिंगला फलंदाज बबलू पाटील. पहिला चेंडू यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धावाने. या अवांतर धावेने श्री गणेश होतोय. एकोणतीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. अंतरली चषकाचा अंतिम सामना मेगा फायनल सुरू आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला टीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत. नवनाथ चांगले क्षेत्ररक्षण. सलगच्या 3 षटकारांसाठी सुखदेव पाटील साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. बबलू पाटील साठी फक्त ही सुवर्ण संधी आहे. दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सुखदेव दादा पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांनी आपला एटीएम ऑन केलाय या संध्याकाळच्या सत्रामध्ये. प्रमोद पाटील यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. त्यांचे देखील विशेष कौतुक. सर्व आयोजकांचं मी विशेष कौतुक करेन ज्याप्रमाणे आयोजन केलं. या अंतरली चषकाचं 16 ग्रामीण संघांचा सहभाग. ऑन साइडला फटका
एक बाद 2 धावसंख्या आहे. विश्वास पाटील येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. विश्वास पाटील इन ॲट नंबर 3. ओमकार पाटील बाद झालेत. फुल टॉस चेंडू मिडॉनच्या लॉंग सीमा रेषेच्या बाहेर चौका. एकोणतीस धाव बनवायचे आहेत 3 षटकांमध्ये. स्विचित क्षेत्ररक्षक आहेत आणि क्या बात आहे, क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण. नक्कीच या 3 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. बबलू पाटील ऑन स्ट्राइक. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 8. जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 21. या बात तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल भाविक गवळी यांच्याकडून. निर्माण केली आहे. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. स्विच हिट करतायत. गॅप मधून चेंडू जातोय बाउंड्री. गरज. तेजस दातीलकर यांचे ते आगमन होते. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक
फुलटॉस चुकीला मात्र बनवायचे आहेत. एकतर्फी सामना सुरू आहे. अंतिम सामना स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आला हा डॉट बॉल. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. फटका चांगल्या डीप मध्ये फील्ड बनवायचे धावा 5. पुन्हा एकदा फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. थोडेसे फंबल झाले. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 6. गोलंदाज 6 चेंडू आणि 3 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. जय गावदेव कोळेगाव या टीमला. कोळेगाव टीमचे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आनंदित असतील ज्याप्रमाणे खेळ राहिलाय. सूरज मात्र जय बिल्डर कोळेगावचे आपण या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. यस डीजे